की तुम्हाला काही उदाहरणं दिसतील की हे जे लोक आहेत यांच्यामधलं जे इन्बॉर्न टॅलेंट होतं ते इन्बॉर्न टॅलेंट त्यांनी डेव्हलप केलं आणि ते एका पीक लेवलला पोहोचले आहे. कोणी चित्रकार आहे, कोणी म्युझिशियन आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या काही, कोणी शास्त्रज्ञ आहे, कोणी गणितज्ञ आहे. स्वतःच्या फील्डमध्ये त्यांनी स्वतःचे इन्बॉर्न टॅलेंट डेव्हलप करून ते पीकला पोहोचलेले आहे. आता यात आले इंटरनॅशनल फिगर. या लोकांमध्ये काय झालं, गिफ्टेड नेक्स्ट गिफ्टेड टॅलेंट त्यांचे डिस्कवर केले, कोणीतरी ओळखले, त्यांनी स्वतः ओळखले, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी कोणीतरी ते ओळखले, त्याला स्टिम्युलेशन दिल्या गेलं, ट्रेनिंग दिल्या गेलं आणि मग वेल ट्रेन टॅलेंट्स मध्ये ते कन्वर्ट झाले. बऱ्याचशा लोकांच्या बाबतीत काय होतं की गिफ्टेड टॅलेंट कुठले हे माहीत होत नाहीत आपल्याला शेवटपर्यंत, त्याच्यामुळे ते इग्नोर केले जातात, त्याला ट्रेनिंग मिळत नाही कशा प्रकारचं, आणि मग ती जे टॅलेंट्स आहेत ते तसंच राहतं आपल्याला. नेक्स्ट, आता आपण आधी पाहिलं तर सगळ्या इंटरनॅशनल फिगर होत्या. आपल्या भारतामध्ये जर आपण विचार केला तर लता मंगेशकर आहे, सचिन तेंडुलकर आहे. लता मंगेशकरला जर गायनाच्या क्षेत्राशिवाय इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये तिला डान्स करायला लावला असता, ऍक्टिंग करायला लावली असती, शिकायला लावलं असतं, तर लता मंगेशकर या आज ज्या उंचीवर पोहोचलेल्या आहे गायन क्षेत्रामध्ये, तसं बाकीच्या क्षेत्रामध्ये त्या पोहोचू शकल्या असत्या का? किंवा सचिन तेंडुलकर जो आहे त्यांनी खेळामध्ये जे दाखवलेलं आहे कौशल्य, त्याला खेळाशिवाय जर दुसरं फील्ड दिल्या गेलं असतं कुठलंही, तर त्यांनी त्या क्षेत्रामध्ये आज तो जेवढ्या प्रगती केलेली आहे खेळामध्ये तेवढी केली असती का? काय वाटतं सगळ्यांना, हो किंवा नाही? नक्की केली ना. प्रत्येक जण याचं उत्तर देऊ शकतो. नेक्स्ट, की आज जे त्या हाईटवर पोहोचले, नक्कीच त्या हाईटवर ते पोहोचू शकले नसते किंवा एक सामान्य व्यक्ती म्हणून ते जीवन जगले असते. नेक्स्ट, आता तुमच्या मनात हा प्रश्न येईल की हा रिपोर्ट करायचा कोणी? आतापर्यंत मी जेवढी माहिती सांगितली त्याच्यावरून सगळ्यांना हा वाटेल की बाबा फक्त मुलांसाठी आहे, की करिअर गायडन्स आहे, मुलांच्या टॅलेंटचं माहिती मिळणार आहे. पण या रिपोर्टमध्ये आपल्याला याच्याशिवाय अजून बरीच जास्त माहिती मिळणार आहे. त्याच्यामुळे हा रिपोर्ट जो आहे हा आपण जन्मल्यानंतर 1 वर्षाचं मूल जेव्हा होतं त्या 1 वर्षाच्या मुलापासून कुठल्याही वयाच्या व्यक्तीचा हा रिपोर्ट करू शकतो. या रिपोर्टमध्ये नेमकं या रिपोर्टमध्ये नेमकं समजतं काय काय, हा कशा प्रकारचा रिपोर्ट असतो. या रिपोर्टमध्ये आपल्याला नेमकं काय काय समजतं, हा कशा प्रकारचा रिपोर्ट असतो हे मी थोडक्यात तुम्हाला इथे सांगते आहे. हा एका स्टुडंटचा रिपोर्ट आहे. याच्यामध्ये आपण पहिल्या पानावर, याच्यानंतरच्या पानावर ही टेस्ट जी आहे या टेस्टची माहिती देतो आहे की नेक्स्ट ही टेस्ट कशा प्रकारची आहे याची ब्रीफ मध्ये आपण सेकंड पेज